नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका विश्लेषण बघत आहोत. आज आपण भूगोल या विषयाचे 15 प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत. यापूर्वी आपण 2023ची संपूर्ण प्रश्नपत्रिका आणि 2022ची संपूर्ण प्रश्नपत्रिका 100 प्रश्नांचं विश्लेषण अगोदर टाकलेलं आहे. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. चला तर मग आजचा भूगोल या सेक्शनला सुरुवात करू. आज भूगोल या बघा, याचे पहिला प्रश्न काय होता भूगोलमध्ये? समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरूपे तयार होतात? बघा, भूरूपांचा प्रश्न होता. दरवेळेस मेन्सला तर असतोच, पण प्रीला पण एखादा तरी प्रश्न असतो भूरूपावर. बघा, याचं योग्य उत्तर काय आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा, समुद्रकडा, आखात, समुद्र किनाऱ्यावरील गुहा आणि समुद्र किनारा तटीय. आता हा शब्द समजण्यासाठी तुम्हाला अपक्षय, समुद्र लाटावरील अपक्षय, अपक्षय म्हणजे काय? इरोजन. समुद्र लाटावरील अपक्षय कोणकोणती भूरूपे तयार होतात अपक्षय कार्यामुळे? ओके, आता मग इरोजनमुळे सागरी लाटांचं पहिल्यांदा समजा आपण काय थोडक्यात स्पष्टीकरण बघू. बघा, सागरी लाटांचं जर अपक्षय बघितलं, काय अपक्षरण, अपक्षरण म्हणतात किंवा अपक्षय. अपक्षय न करता काय म्हणतात शब्द, आपला शब्द कसा आहे? अपक्षरण आहे पुस्तकामध्ये. बघा, पहिलं हे अपक्षरण कोणकोणते तयार होतात? आखात, भूशीर, आखात आणि भूशीर. त्याच्यानंतर समुद्रकडा, समुद्रकडा. 3 नंबर आहे सागरी गुहा, सागरी गुहा. त्याच्यानंतर बघा, सागरी गुहा, आखात छिद्रे, आघात छिद्रे, असा प्रकारचा शब्द आहे. बघा, त्याच्यानंतर निक्षेपण, निक्षेपण जे आहे, निक्षेपणाला काय म्हणतात? डिपोजनर. जर या निक्षेपणानं, लाटांच्या निक्षेपण कार्यानं कोणकोणती भूरूपे तयार होतात? त्याच्यामध्ये एक नंबर जे तरंग घर्षित मैदान, तरंग निर्मित मंच, तरंग निर्मित काय मंच. त्याच्यानंतर बघा, तुम्ही तुमच्या हार्ड कॉपीवर लिहून घ्या. वाटल्यास तुम्हाला जर लिहायचं नसेल तर तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. त्याच्यानंतर पुळण, बीच, हे निक्षेपण कार्यामध्ये निर्माण होते. त्याच्यानंतर वाळूचा दांडा, त्याला आपण सँड बार म्हणतो, सँड बार सुद्धा म्हणतात वाळूचा दांडा. याचेच प्रकार आहेत बघा वेगवेगळे. भूस्खलन, स्पीट म्हणून आहे एक, स्पीट. डायरेक्ट इंग्लिश पण शब्द कधी कधी मेन्सला विचारलेले आहेत. त्याच्यानंतर म्हणजे वक्रदंड हुक, त्याच्यानंतर खाजन लँग्यू. त्याच्यानंतर टोंबोलो, टोंबोलो कशासाठी भूरूप तयार होते? तर ते कशाबद्दल? लाटाच्या आता टोंबोलो तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ह्याच्यानुसार वाळूच्या निक्षेपण कार्यामुळे. म्हणजे टोंबोलो वाळूच्या कार्यामुळे निर्माण होत नाही, तर कशाच्या कार्यामुळे निर्माण होते? या लाटांचं जे निक्षेपण होते त्याला म्हणतात टोंबोलो. विचारलेला प्रश्न आहे मेन्सला. काय त्याला भूबद्दीप असं म्हणतात, आता वाळूच्या टेकड्या. आता या प्रश्नामध्ये तुम्ही जर बघितलं, ह्याच्यामध्ये खाजन सरोवर दिले बघा, प्रत्येक ह्याच्यामध्ये खाजन सरोवर, खाजन सरोवर. तुम्ही हे जरी ह्याच्यामध्ये ऑब्झर्व केलं असतं, खाजन सरोवर काय लँगून म्हणतात त्याला, जर हे जरी बाजूला काढलं असतं, हे काय, हे निक्षेपणाने तयार होते. म्हणजे ह्या पण पर्याय नाही, हा पण पर्याय नाही, पर्याय क्रमांक 1 बरोबर आला असता. ओके, म्हणजे तुम्ही ओके पर्यायमधून उत्तर शोधू शकता. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आला होता, खालीलपैकी शहरांचा कोणता समूह काय समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाशी जोडला आहे? बघा, राष्ट्रीय महामार्ग आणि त्या महामार्गावर एक तरी प्रश्न विचारलेला आहे बघा, दळणवळणाशी संबंधित. म्हणजे प्रत्येक टॉपिकला ते एकदा काय करतात, स्पर्श करतात. म्हणजे कोणत्या तरी बाजूने एक प्रश्न विचारतात. ह्याचं एक उत्तर काय? तुम्ही उत्तर देण्या अगोदर काय करायचा, व्हिडिओ स्टॉप करायचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. ओके, नंतर स्पष्टीकरण बघायचं. ह्याचं स्पष्टीकरण आहे पर्याय क्रमांक 2 आहे पर्याय. बघा, स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग जोडला आहे बेंगलोर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा. 4 शहर आहेत, 4 शहराला जोडलेले आहेत. खालचं बेंगलोर शहर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा. स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग याची जेवढं काय उद्घाटन झालं होतं 1999ला याचं उद्घाटन झालं होतं. कोणाच्या हस्ते शिळा कोणी रवली याची? वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात 1900 ज्यावेळेस ते पंतप्रधान होते त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांची सुरुवात केली स्वर्णिम चतुर्भुज बांधकामाचं. त्यावेळेस सुरुवात झाली तर 2012ला या महामार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे. ओके, एकूण 5846 किलोमीटर लांबीचा हा स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग आहे. ओके, राष्ट्रीय महामार्गावर आता तुम्हाला एक शक्तिपीठ म्हणून गेलंय बघा, शक्तिपीठ. त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते याच्यामध्ये, शक्तिपीठ. त्याच्यानंतर आणखी आपला म्हणजे हिंदू सम्राट
काय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय महामार्ग, तो पण त्याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात, म्हणजे ते तुम्हाला करून जाणं अपेक्षित आहे, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड. बघा पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा म्हणून, अशा प्रकारचा आला होता. आता हा कॉमन प्रश्न, म्हणजे असे प्रश्न दरवेळेस विचारतातच, कोणती जोडी कोणाला आहे. काय बघा बघा तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा. बघा याचं उत्तर आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी याचं उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 2 काय याचं उत्तर आहे. ह्याच्यामध्ये एक जरी जोडी तुम्हाला माहीत राहिली तर उत्तर येण्याचे चान्सेस राहतात. बघा सहारा वाळवंट प्रदेश आणि वाऱ्यांचे नाव, वाऱ्यांचे स्थानिक नाव आहेत, आणखी 2-4 नाव आहे त्याच्यामध्ये, तर तेवढीच तुम्ही पाठ जर केली तर एक जरी आलं तर तुमची जोडी. आता तुम्हाला एक जरी, आता सहारा वाळवंट खमसीन, हा सहारा वाळवंट प्रदेशामध्ये खमसीन म्हणजे स्थानिक वाऱ्यांचे नाव आहेत, तर त्या ठिकाणी एक जरी माहीत राहिलं एचं 4 तुम्हाला उत्तर लगेच येऊन गेलं असतं. किंवा ग्रीस, ग्रीस या देशात कोणतं सिरक्को हे वारे वाहतात ग्रीस या देशात, हे बी तुम्हाला. हा प्रश्न रिपीटेड आहे, ग्रीस अगोदर विचारलेला आहे. इराण, इराण म्हणजे कोणचे सेमून, सेमून स्थानिक स्थानिक वारे वाहतात. त्याच्यानंतर आल्प्समध्ये फॉन, आता आल्प्स आणि फॉन काही जणांना माहीत असते. मग एक जरी जोडी तुम्हाला माहीत राहिली, पण इथं 2 पर्याय येतं, म्हणजे डीला 1 असे, डीला एकच आहे तुम्हाला. हे जरी माहीत राहिलं आल्प्समध्ये फॉन वारे वाहतात, तुम्हाला काय उत्तर आलं असतं. पुढचे बघू. बघा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्या काही हिमालयाच्या रांगा आहेत त्या हिमालयाच्या रांगावर प्रश्न विचारला आला होता. महत्त्वाचा प्रश्न आहे याचं बघा. बघा प्रश्न आहे, काराकोरम श्रेणी आणि पीर पंजाल पर्वत श्रेणी यामध्ये आढळते, कशामध्ये आढळते बघा, असल्या प्रकारचा प्रश्न आहे. तर याचं बघा पर्याय आहे झास्कर पर्वतश्रेणी, म्हणजे पर्वतश्रेणी कोणती कशामध्ये, तुम्हाला तो क्रम माहीत राहील. महाराष्ट्राचं जे काही राहिले, मी तुम्हाला ती कुलटुप्ती सांगितली होती महाराष्ट्राचं, गेल्या वेळेचा व्हिडिओ बघा तुम्ही, त्याच्यामध्ये आहे बघा, जे महाराष्ट्राच्या महादेव डोंगररांग वगैरे, ओके, सातपुडा, तर त्यांचा क्रम, तर इथं पण क्रम महत्त्वाचा आहे. बघा सुरुवातीला हे करताना, आता सुरुवातीला काराकोरम डोंगर रांगा आहेत बघा, काराकोरम. आता ट्रान्स हिमालय होरी, ट्रान्स हिमालयाच्या 3 रांगा आहेत, काराकोरम याला ट्रान्स हिमालय म्हणतात. त्याच्या खाली कोणती रांग आहे, त्याच्या खाली आहे लडाख. लडाख थोडीशी बाजूला आहे, मात्र त्याचा क्रम असा खाली, म्हणजे झास्कर, झास्कर. आता याला काय या तिघाला काय म्हणतात मिळून, ट्रान्स हिमालय म्हणतात. ओके, आता यांचा असाच क्रम आहे, काराकोरम, लडाख आणि झास्कर. त्याच्यानंतर रांगा येतात कोणत्या, ग्रेट हिमालयाच्या, कोणत्या ह्या अशा रांगा येतात, कोणचं, ग्रेट हिमालय. वरी कोणतं हिमालय, ट्रान्स हिमालय, त्याच्यानंतर ग्रेट हिमालय. आता ग्रेट हिमालय कुठून कुठपर्यंत आहे तुम्हाला माहिती आहे, इकडं नंगा पर्वत आहे, नंगा पर्वतापासून कुठपर्यंत, नामचा पर्वतापर्यंत. आता ह्याच्या खाली जर गेलं, ह्याच्या खाली MCT मैदान आहे बा, MCTमध्ये मेन सेंट्रल ट्रस्ट, गाळाचं मैदान आहे, गाळाचं मैदान आहे, त्याला मर्ग पण म्हणतात, मर्ग, मर्ग, सोनमर्ग वगैरे ठिकाण येतं. बघा त्याच्यानंतरचं आहे मध्य हिमालय. असं कोणतं, ग्रेट हिमालय झालं, ग्रेट हिमालय लयाच्या नंतर मध्य हिमालय, मध्य हिमालय. आता मध्य हिमालयात कोणत्या रांगा आहेत, मध्य हिमालयात एक जवळपास 4 रांगा आहेत. इकडे येते जम्मू काश्मीरमध्ये पीर पंजाल, असाच क्रम विचारला तुम्हाला, मधातली रांग विचारली होती कोणती, म्हणजे पीर पंजाल याच्यामध्ये ही झास्कर रांग इकडं. ओके, तर इथं मध्य हिमालयाच्या रांगा आहेत कोणत्या, पीर पंजाल, त्याच्यानंतर आहे धोलाधार रांग आहे, त्याच्यानंतर आहे कुमाऊं, कुमाऊं ते उत्तराखंडमध्ये येते, त्याच्यानंतर महाभारतले. ह्याच्या खाली कोणती, आता ह्याच्या मधात म्हणजे मध्य हिमालयाच्या इथं कोणतं आहे, इथं डून मैदान आहेत बघा, डून MBT क्षेत्र येते, मेन बाउंड्री ट्रस्ट, MBT पुस्तकामध्ये वाटलं तुमचं, तुम्हाला रिव्हिजन करा. त्याच्या खाली कोणची, शिवालिक पर्वतरांग, जम्मू टेकड्या वगैरे येतात त्याच्यामध्ये, दूधगंगा, दहांग टेकड्या त्याच्यामधले. आता ह्या अशा पर्वतरांगे तुम्ही काय करा, लिहून घ्या किंवा पुस्तकामध्ये एकदा बघून घ्या रांगेचा क्रम. आता हे वरची जेवढी आहे, मी तुम्हाला सांगितलं ट्रान्स हिमालयात कोणती, काराकोरम डोंगर रांग, ओरी, एकदम ओरी. तर त्या काराकोरम डोंगर रांगेतच कोणतं, K2 हे भारतातलं सर्वोच्च शिखर याच्यामध्ये येतं आहे. जगातलं 2 नंबरचं आणि भारतातलं कोणतं, 1 नंबरचं सर्वात उंच, 8611 मीटर काय उंची आहे K2ची. ओके, तर त्याच्यानंतर सियाचीन जी हिमनदी आहे ती जगातली सर्वात लांबीची हिमनदी आहे,
चीन. ती पण कुठे? काराकोरम डोंगर रांगेत आहे. 76 किलोमीटर ही हिमनदी आहे. एवढं लक्षात असू द्या. त्यांचा क्रम त्या डोंगर रांगाचा पुढच्या वेळेस प्रश्न हा जरी नाही आला पण नाही, पण याच्या संबंधित दुसरा प्रश्न रिपीटेड होऊ शकतो. हा विचारला होता जगाच्या जनगणनेवर विचारला होता बघा प्रश्न. आता आपण मागच्या प्रश्नपत्रिकेत बघितलं काय ह्याच्यामध्ये त्याने असे भारतातले दिले ते बघा. ह्याच्यामध्येच घनता दिली. तर हा घनतेवर प्रश्न आहे बघा. प्रश्न वाचू. जगातील सर्वाधिक घनता असणारे देश. आता त्यानं सर्वाधिक म्हणजे मधातलीच नावं दिले बघा. म्हणजे मधातलं जसं असं त्याचा पर्याय शोधला. आता याचं योग्य उत्तर काय आहे? ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिनिट. ह्याचं बघायचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. किती? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 काय म्हणतो? 1 मिनिट. पर्याय क्रमांक 3. आता हा पर्याय क्रमांक 3 काय आहे बघा. जगातील सर्वाधिक घनता असणारे काय म्हणलं? देश. आता हे मोनॅको म्हणजे डी कोणता आहे? मोनॅको नावाचा तो एक बिस्किटचा पुडा आहे बघा. तो मोनॅको नाही. हा सर्वाधिक घनता असणारा देश बघा. ह्याच्या हा मोनॅको. आता सर्वात जास्त नाही विचारलं. ह्याच्या अगोदर पण सर्वाधिक एका देशाची घनता 1 नंबरला हा येतो. 2 नंबरला मोनॅको घनता असणारा देश. 1 नंबरला कोणता आहे? मकाओ नावाचा देश आहे. मकाओ. त्याच्यानंतर मकाओ झाल्याच्या नंतर सिंगापूर एफ येते. सिंगापूर थोडासा अवघड कॅटेगरी मधला प्रश्न होते. एक तुम्हाला जर अंदाज लावला तर ठीक आहे, नाही तर मग सोडून देण्यासारखा प्रश्न होता. पण ठीक आहे, लॉजिक लावून तुम्ही सोडू शकता. सिंगापूरच्या नंतर बहारीनच्या नंतर माल्टा, माल्टाच्या नंतर बांगलादेश. बघा बांगलादेशचा क्रमांक ह्याच्यानुसार नाही. बांगलादेशचा घनतेचा क्रमांक आहे ते 10वा. तर इथं कोणता त्याला हे असे मदतलेच दिले ते ना. ओके, मग पहिला आणि दुसरा तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा इथपर्यंत जर माहीत राहिले तर बाकीचे तुम्ही पर्याय कट पद्धतीनं जाऊ शकता. पुढचा प्रश्न आहे पठार आणि पठाराचं उदाहरण दिलेलं बघा. अशा प्रकारचं प्रश्न अगोदर पण विचारलेले. तुम्हाला पठाराचा प्रकार आणि पठाराचं उदाहरण म्हणजे खूप डिटेल नाही, म्हणजे थोडं त्याचं करून जाणं अपेक्षित आहे बघा. इथं आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पर्वतांतर्गत पठार. आता पर्वतांतर्गत पठार कोणचे? बलुचिस्तानचं पठार आहे. हे कोणतं आहे? पर्वतांतर्गत पठार. त्याच्यानंतर पर्वतपदीय पठार आहे. याचा प्रकार आणखी तुम्ही याचे पठाराचे प्रकार बघून जा. पर्वतपदीय पठार कोणचं? याला म्हणतात कोलोरॅडो पठार. ह्याचं उदाहरण कोणचं? कोलोरॅडो. त्याच्यानंतर ज्वालामुखीय पठार कोलंबियाचं पठार. ज्वालामुखीय पठार कोलंबियाचं. आणि हे हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेलं पठार ग्रीनलँडचं पठार आहे. ओके, अशा प्रकारचा पठार आणि त्याची माहिती त्याच्यावर प्रश्न विचारल्या जाऊ शकते. त्याच्यानंतर बघा खनिज तेल उत्पादना संदर्भात. आता खनिज तेला संदर्भात इथे एक प्रश्न आलेला आहे. अगोदर असा नुनमती कोणत्या राज्यात आहे म्हणून असा प्रश्न आला होता MPSCला. आता काय स्टेटमेंट व्हायचं ना. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर आहे. तिन्ही पर्याय बरोबर. बघा पर्याय वाचू. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना रोमानियाच्या मदतीने उभारण्यात आला. बरोबर. हे रोमानियाच्याच मदतीने उभारण्यात आला हे माहीत नसते बऱ्यापैकी मुलांना, पण तुम्ही पर्याय कट पद्धतीने याला बरोबर देऊ शकता, पण ते चुकीचं पण असू शकते. ओके, म्हणजे तुम्हाला वाचायलाच पाहिजे. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना असा म्हणे बघा. हा पर्याय बऱ्यापैकी माहीत असतो. बी बरोबर म्हणजे आता इथे सर्वच बी बरोबर आहेत. यो बी नाही म्हणजे पर्याय क्रमांक फक्त 4 जाईल. ओके, त्याच्यानंतर कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून अशुद्ध. आता हे जर माहीत असलं तर तुम्हाला BNC जर BNC, पण तरी पण ये म्हणजे सर्व पर्याय बरोबर मारू शकता. आता कोयाली तेल आता तो हा जो आहे नुनमती शुद्धीकरण कारखाना म्हणजे भारतातला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना आहे. कोणता? हा नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना भारतातला फर्स्ट. इंडियन ऑइल कंपनीनं 1 जानेवारी 1962 साली हा नुनमती तेल कारखाना काय केला होता? सुरू केला होता. ओके, त्याच्यानंतर हे जे कोयाली तेल शुद्धीकरण, तुम्हाला पुढचा प्रश्न काय येऊ शकते? कोयाली तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्याचे? गुजरात राज्यात आहे. गुजरात राज्य कोणत्या याच्यात आहे? गुजरात राज्यात वडोदरा येथे आहे. ओके,
वडोदरा येथे कोयाली तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आला होता बघा, हा थोडा अवघड कॅटेगरी म्हणला होता, पण तुमचं जर तुम्ही जनरल थोडं जरी वाचलं असतं याच्याबद्दल, म्हणजे हे 2-3दा त्याचे जे काळ आहेत, ते क्रियाकल्प, त्याच्याबद्दल तुम्हाला ह्याच्यामध्ये आला असतं त्याचं उत्तर. बघा ह्याचं पर्याय क्रमांक काय आहे? 1 मिनिट. त्याचा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. बघा ह्याचा तुम्हाला काळ म्हणणार. खालील नमूद पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडातील काळाचा सर्वात जुना ते सर्वात नवीन क्रम असा. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतं या ठिकाणी युग आहेत बघा. युग म्हणजे 4 युग, हे असे 4 युग दिलेले आहेत. आता मी तुम्हाला जस्ट तुमच्या रिव्हिजनसाठी वाचून दाखवतो. ओके, तुम्ही काय करा, तुमच्या याच्यावर लिहून घ्या किंवा पुस्तक असेल तर पुस्तकावर बघा. बघा युग हे ते 4. आता सुरुवातीचं जे आहे युगाच्या अगोदर त्याला म्हणतात प्रीपोलॉजिक. प्रीपोलॉजिक. आता हे थोडंसं अवघड कॅटेगरीमध्ये नाही. पहिल्यानं सुरुवातीचं लक्षात घ्या, आर्कियन शक सुरुवातीचं. आर्कियनच्या नंतर प्री कॅम्ब्रियन. असे 18 आहेत बघा. तुम्हाला 18 असं सरळ 18 पाठ करावं लागणार आहेत. तर तुमचे वेगवेगळे कुटुंबती भरून बघा. आर्कियन आहे, हे युग लक्षात घ्या. आता पहिलं युग कोणतं आहे? पोलॅझाईक युग आहे. म्हणजे हे आता खूप म्हणजे हे पोलॅझाईक खूप म्हणजे ह्याच्या अगोदरचा प्री पोलॅझाईक म्हणतात त्याला. प्री पोलॅझाईक म्हणजे खूप जुना काळ. आणि हा पोलॅझाईक बघा समजत नसेल, डोक्याच्या वर जात असं नाही. पोलॅझाईक 600 मिलियन ते 225 मिलियन वर्षापूर्वीचा कालखंड. म्हणजे 225 ते 600 ते 225 मिलियन. आता आता याला कोणतं म्हणतात? कॅम्ब्रियन. ह्याचे किती? पहिल्या युगाचे 6 प्रकार पडतात. म्हणजे असं तुम्हाला पुस्तकामध्ये भेटून जाईल. ओके, म्हणजे ही माहिती तुम्ही एकदा डोळ्याखालून घातली, लिहून घ्या. तुम्ही सर्च केलं तरी किंवा पुस्तकामध्ये तरी तुम्हाला भेटून जाईल. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तसं सांगा, मी तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर अशा त्या सिरियल क्रमांक पाठवून देईल. ओके, बघा पुढचा प्रश्न आहे हिमखंड आणि ठिकाण असा प्रश्न आहे. कोणतं हिमखंड कोणत्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, तर तुम्हाला ते येणं अपेक्षित आहे. बघा या प्रश्नाचा योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ह्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. जुने प्रश्न बघणं महत्त्वाचं राहते. कशामुळं? कारण तुम्हाला नेमका अभ्यास काय करायचा, म्हणजे काही वाचून जमत नाही. नेमकं हिमखंड म्हणजे तुम्हाला म्हणजे येणार आहे परीक्षेला, ते तुम्ही म्हणजे असल्या प्रकारचे हिमखंड अशा जोड्या येतात. म्हणजे तुम्ही स्ट्रिक्ट अभ्यासक्रमानुसार राहतात. एक तर पूर्वचा अभ्यासक्रम तर खूप असा वाईड आहे, पण ते प्रश्नपत्रिका तुम्ही जर बघितलं तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येऊन जाईल. सियाचीन काश्मीर या ठिकाणी. आता काश्मीर कुठे? या ठिकाणी काराकोरम रांगेतच तुम्हाला सांगितलं अगोदर. सियाचीन नदी हिमखंड आहे. तर ते नुम्रा नदी याच्यातून वाहते सियाचीन म्हणून. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 रिमो कुठे? काराकोरम नदीचे. आता इकडं पर्याय असं पण म्हणजे हे झालं असता, पण त्याला हे आता रिमो हिमखंडातून कोणती नदी उगम पावते? शोक नदी आहे बघा. शोक असा नद्याचा प्रश्न येऊ शकतात. या हिमखंडातून कोणती नदी उगम पावते? काराकोरम. गंगोत्री तुम्हाला माहीत असेल, गंगा नदीचा उगम गंगोत्री या ठिकाणी होतो. तर त्याचं उत्तर काय म्हणजे कोणत्या राज्यामध्ये? उत्तराखंड. त्याच्यानंतर झिमू एक नदी आहे बघा. झिमू हिमखंडातून कोणती नदी उगम पावते? तिस्ता नावाची नदी आहे, तिस्ता. तर ती तिस्ता नदी झिमू हिमखंडातून उगम पावते. कोणत्या राज्यात आहे? तर ती आहे सिक्कीम राज्यात. बघा आणखी काही हिमनद्या आहेत, ते तुम्ही लक्षात घ्या. हिस्परा नावाची हिमनदी आहे. हिस्परा कुठे? काराकोरम रांगेत आहे हिस्परा. त्याच्यानंतर काराकोरम रांगेत बियाको ही एक हिमनदी आहे. बघा त्याच्यानंतर आहे बाल्टोरो नावाची हिमनदी आहे. त्याच्यानंतर पुनमह नावाची पण हिमनदी आहे. पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न आला होता राज्यसेवा पूर्व परीक्षा कशाला? पूर्व परीक्षा 2021चा आपण भूगोल या सेक्शनचं विश्लेषण बघत आहोत. भूगोलला विचारले होते किती प्रश्न? 15 प्रश्न विचारण्यात आले होते. ओके, बघा ह्याचं तुम्हाला हायचा जोड्या लावामध्ये दरवेळेस 2023ला पण अशाच प्रकारचा प्रश्न विचारला होता. तुम्ही जर बघितलं नसेल स्पष्टीकरण 2023चं सर्व प्रश्नपत्रिकाचं, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याची बघू शकता, किंवा आपल्या चॅनलवर पण अवेलेबल आहे. विषयवाईज पण आहे आणि एकत्र पण आहे पूर्ण 100 प्रश्नाचं. बघा याचा पर्याय क्रमांक काय आहे? 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ओके, आता हा जोड्या लावायचा. बघा बंदीपूरला कोणती जोडी आहे? बंदीपूर कुठे? राष्ट्रीय उद्यान कर्नाटकला आहे. त्याच्यानंतर केवलादेव कुठे? राजस्थानला.
इंद्रावती कुठे? छत्तीसगड. त्याच्यानंतर मानस अभयारण्य कुठे? आसामला आहे. आता हे जे अभयारण्य आहेत याला वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये काय मिळालेली मान्यता मिळालेली होती. ओके, ह्याच्या अन्वये स्थापन झालेलं राहतात. आता तुम्ही भारतातलं जे काही पहिलं अभयारण्य आहे ते कुठं स्थापन झालं तर 1936ला. कोणतं? जिम कार्बेट नॅशनल पार्क. ते भारतातलं पहिलं राष्ट्रीय हे आहे किंवा वाघांचं पण त्यासाठी आहे. सर्वात मोठं नॅशनल पार्क कोणतं आहे? जर मोठं जर म्हणलं किश्तवाड कुठे? किश्तवाड किंवा हेमिस हे भारतातलं सर्वात मोठं नॅशनल पार्क आहे, राष्ट्रीय उद्यान आहे. कुठे? जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड. त्याच्यानंतर सर्वात लहान जर म्हणलं तर सर्वात लहान कोणतं आहे? साऊथ बटन कुठे? साऊथ बटन आहे ह्याच्यामध्ये अंदमान आणि निकोबार म्हणजे साऊथ बटन. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं काय आहे नॅशनल पार्क कोणतं आहे? केबुल लामजाऊ हे कोणत्या राज्यात आहे? महत्त्वाचं आहे. केबुल लामजाऊ कुठे? मणिपूरमध्ये. जगातलं पहिलं तरंगतं बेट आहे या केबुल लामजाऊ. ओके. त्याच्यानंतर हे जे आहेत आपण बंदीपूर कुठे? बंदीपूरचं हे आहे, हे अभयारण्य कुठे? कर्नाटकमध्ये. आता कर्नाटकमध्ये आणखी काही अभयारण्य येतं. ओके, राष्ट्रीय अभयारण्य ह्याच्यामध्ये 80 नावाचं आहे. त्याच्यानंतर आहे बनेरघट्टा. कोणतं? बेरनघट्टा. त्याच्यानंतर नगरहोल असल्या प्रकारचे हे काय तर राष्ट्रीय उद्यान आहेत. त्याच्यानंतर बघितलं तुम्ही राजस्थानमध्ये कोणतं तुम्हाला बघितलं? केवलादेव सोडून आणखी कोणते? सारिस्का अभयारण्य. विचारू शकतात पुढे चलून कोणत्या राज्यात आहे सारिस्का. बघा, तुमचं रिव्हिजनसाठी मी तुम्हाला सांगायला म्हणजे प्रश्न होईल तुमचा रिव्हिजन म्हणजे अभ्यास पण होईल. जुन्या प्रश्नपत्रिका अशा लक्षात राहत नाहीत, म्हणजे विसरून जातो आपण की काय विचारलं होतं प्रश्नपत्रिकेमध्ये. त्याच्यामुळं थोडासा वेळ देणं तिथं महत्त्वाचं राहते. त्याच्यानंतर रणथंबोर. आता रणथंबोर सोपं आहे तुम्हाला, ते लक्षात येईल. त्याच्यानंतर मानस कुठे? तुम्हाला सांगितलं मी आसाममध्ये त्याची जोडी. आता आसाममध्येच आणखी कोणती? काझीरंगा आहे. त्याच्यानंतर नामेरी आहे. त्याच्यानंतर दिब्रू साखोवा म्हणून अभयारण्य कुठे? नामेरी दिब्रू साखोवा आसाममध्ये. पुढचा प्रश्न बघू. बघा, पठार, जागतिक पठार आणि ते कोणत्या ह्याच्यात आहे? बघा, ते पठार आणि ह्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले. पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं? त्याचा प्रकार विचारला होता. तर याच्यामध्ये काय विचारलंय तुम्हाला? ते कोणत्या म्हणजे ते उदाहरण विचारलं होतं कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या देशामध्ये म्हणून असं विचारलेलं आलेलं. बघा, याचा पर्याय क्रमांक आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ स्टॉप करा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, कोलंबियाचे पठार कुठे? उत्तर अमेरिकेत आहे कोलंबियाचे पठार. महत्त्वाचे पठार पाठ करायचे, म्हणजे खूप डिटेल नाही द्यायचं. पुस्तकामध्ये खूप डिटेल राहतात, त्याच्यामुळे मग कन्फ्यूज होऊन जाते. म्हणजे महत्त्वाचं आहे ते एक जरी जोडी तुम्हाला माहीत राहिली आणि तुमची 1 किंवा 2 जोड्या तर तुमचं बरोबर बसून जाते. योगायोगानं तुमची जरी जी जोडी माहीत राहिली त्याचा एकच पर्याय असला तुम्ही जोड्या सोडू शकता. पण जर डायरेक्ट जर विचारलं, जर असा ऑनलाईन प्रश्न आला, कोलंबियाचे पठार कोणत्या म्हणजे कोणत्या खंडात आहे, जर असं विचारलं तर तुम्हाला हे पाठच पाहिजे. बोलिव्हिया कुठे? दक्षिण अमेरिका पठारामध्ये. त्याच्यानंतर सेंट्रल मॅसिव्ह पठार तर कुठे? हे युरोपला आहे, सेंट्रल मॅसिव्ह. त्याच्यानंतर युनानचे पठार आशिया खंडामध्ये. ओके. खंड किती येतं? 7 खंड येतं. बघा, नवीनमध्ये आय थिंक एक 8वा खंडाचा शोध लागला. ओके, चालू घडामोडी तुम्ही जर वाचल्या असेल त्याच्यामध्ये सध्या 8वा खंड म्हणून एक जाहीर झाला. आय थिंक त्याला झीलँड का झिझीलँड असं काहीतरी नाव आहे. 8वा खंड चालू घडामोडीमध्ये तुम्हाला तो वाचण्यात येईल. ओके. तर तुमचं बघा, पुढचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये बघा असले 2 प्रश्न विचारले होते घनतेवर. एक तर महाराष्ट्राची घनता विचारली होती आणि एक बघा महाराष्ट्राच्या भूगोलवर जवळपास राज्यसेवा परीला 1 किंवा लय खूप झालं तर 2 प्रश्न विचारतात. म्हणजे कंबाईन गट ब आणि गट क ला परीला काय महाराष्ट्राच्या भूगोलवर जास्त भर राहतो. मात्र आता ते भारतामध्ये सुद्धा त्याचा अभ्यासक्रम दिला त्यांनी. आता ह्याच्यामध्ये हा एक प्रश्न विचारला होता. आता ह्याच्यामध्ये तसंच केलं त्यांनी. ह्याचा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. म्हणजे सर्वात अगोदर हे मधातलेच दिले काहीतरी. मधातलेच म्हणजे वरचा 1 नंबरचा नाही दिला आणि शेवटचं नाही दिलं, म्हणजे मधातला असा क्रम तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा अवघडामधला प्रश्न होता. थोडंसं लॉजिक लावून जर केलं असतं तर सुटलं असतं.
मात्र थोडं अवघड प्रश्न होता. काय याचं पर्याय क्रमांक 3 म्हणजे 1 नंबर कोणचं आहे? पुण्याची घनता येते 603. त्याच्यानंतर 2 नंबर कोल्हापूरचं काय आहे? कोल्हापूरचं घनता येते 504. त्याच्यानंतर नागपूरची घनता येते 470. त्याच्यानंतर जळगाव उतरता क्रम तुम्हाला उतरता का चढता ते महत्त्वाचं आहे. जळगाव 360 घनता आहे. आणि शेवटचं सोलापूरची घनता कमी. सोलापूरची घनता कमी 290. तुम्ही जर असा अंदाज लावला असता सोलापूरची सगळ्यात कमी म्हणजे सोलापूर काय सर्वात शेवटी यायला पाहिजे म्हणजे यायला पाहिजे म्हणजे पर्याय तुमची 1 आणि 2 गेले असते या ठिकाणी जर असं लावलास. बघा घनतेवर प्रश्न विचारला. थोडक्यात घनता बघू. भारताची घनता सांगा बरं, आठवते का? म्हणजे असं आठवत नाही. 382. 2001ला जनगणना झाली ती कितीनं वाढली होती? 58 वाढली होती. ओके, 58 वाढून किती झाली भारताची? 382. सर्वात जास्त घनता असणारं राज्य कोणतं आहे? बिहार आहे. सर्वात कमी घनता राज्य असणारं कोणतं आहे? तुम्हाला माहिती आहे कोणतं आहे? अरुणाचल प्रदेश. ओके, इथलची घनता कमी आहे म्हणजे कमी जास्त. जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची घनता किती? भारताची 382 आणि महाराष्ट्राची किती? 365. जशी वाढली घनता 58 वाढली, आपली कितीनं वाढली? 2001ची तुलना केली तर 50 घनता वाढलेली. ओके, महाराष्ट्राची सर्वात जास्त घनता कोणत्या राज्याची आहे? कोणत्या जिल्ह्याची आहे? मुंबई उपनगर. सर्वात कमी कोणता जिल्हा आहे? गडचिरोलीची घनता सर्वात कमी. ओके, म्हणजे अशा प्रकारचं घनतेवर प्रश्न आला की या प्रकारचा विचारू शकतात. म्हणजे मात्र असं जर आलं तर तुम्हाला लॉजिकनं सोडावं लागेल ते. बघा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता या ठिकाणी उद्योगावर एक तरी प्रश्न विचारतात. खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करतो? शेतीच्या संबंधित रेनबॅक्सी, पायोनियर, बजाज आणि किर्लोस्कर. तर बऱ्याच जणांना माहीत होतं उत्तर. काय? किर्लोस्कर काय आहे? 1888 मध्ये किर्लोस्कर समूहाची स्थापना झाली. म्हणजे तुम्हाला शेतीच्या उत्पादन म्हणजे अवजाराचे उत्पादन म्हणजे उद्योगधंद्याचे संबंधित हा प्रश्न होता भूगोलमधला. उद्योगधंदा. ओके, मग थोडंसं तुम्हाला उद्योगधंद्यामधले महत्त्वाचे उद्योग काय माहीत असणं आवश्यक आहे. बघा पुढचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न विचारला आहे नदी आणि काय विचारलं होतं? धबधबे. बघा सोप्या कॅटेगरीमधला प्रश्न होता. सोपे प्रश्न जायलाच नको म्हणजे तुमचं सोप्या प्रश्नाला बघायचं. पर्याय क्रमांक काय? थोडंसं व्हिडिओ स्टॉप करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय हे पर्याय आहेत बघा त्याचे असले. थोडंसं स्टॉप करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो. याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. बघा शरावती नदीवर कोणता धबधबा आहे? जोग धबधबा आहे. जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? शरावती नदी. आता हे जोगलाच काय म्हणतात? गिरिसप्पा धबधबा पण म्हणतात. बघा म्हणजे कन्फ्यूज होतात म्हणून. गिरिसप्पा आणि जोग एकच आहे. कोणत्या राज्यात आहे? पुढचा प्रश्न त्यांना असा विचारू शकतात की म्हणजे जोग धबधबा कोणत्या राज्यात आहे? ते पण जोड्या देऊ शकतात. गिरिसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यात आहे. ओके, त्याच्यानंतर जोडी नर्मदा नदीवर कपिलधारा धबधबा आहे. त्याच्यानंतर कावेरी नदीवर कोणता धबधबा आहे? शिवसमुद्रम. हा बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. शिवसमुद्रम कुठे? कर्नाटकमध्ये. ओके, त्याच्यानंतर घटप्रभा नदीवर कोणता धबधबा आहे? गोकाक धबधबा कोणत्या नदीवर आहे? घटप्रभा नदीवर गोकाक धबधबा आहे. कुठे? हा पण कर्नाटकमध्ये. आणखी काही महत्त्वाचे धबधबे सांगतो भारतातले तर तेवढं तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, किंवा तुमच्याकडे असेल तर फक्त रिव्हिजन होऊन जाईल. हुंड्रू नावाचा धबधबा आहे. हुंड्रू कुठे? झारखंडमध्ये. झारखंड कोणत्या नदीवर आहे? सुवर्णरेखा नदीवर हुंड्रू धबधबा आहे. त्याच्यानंतर धुवाधार नावाचा धबधबा आहे. धुवाधार धबधबा बघा अक्षर बरोबर येत नाही तर तुम्ही तुमच्या हार्ड कॉपीवर लिहून घेऊ शकता. मध्य प्रदेशमध्ये धुवाधार धबधबा आहे. कोणत्या नदीवर आहे? हा पण नर्मदा नदीवर अगोदरचा एक धबधबा बघितला तो कोणता आहे? नर्मदा नदीवर कपिलधारा हा कोणता आहे? नर्मदा नदीवर कपिलधारा शिवसमुद्रम कावेरी नदीवर आहे. ओके, शिवसमुद्रम कावेरी नदीवर कपिलधारा कशावर आहे? नर्मदा नदीवर. आणखी कोणता? धुवाधार एक धबधबा आहे कावेरी नदी. त्याच्यानंतर चुलिया नावाचा धबधबा. प्रसिद्ध धबधबे आहेत बघा. म्हणजे भाषे तर जास्त येतं मात्र प्रसिद्ध तुम्हाला करणं महत्त्वाचं राहते. चुलिया धबधबा कुठे? चंबळ नदीवर आहे. चंबळ कुठे? मध्य प्रदेशमध्ये चुलिया धबधबा चंबळ नदीवर. त्याच्यानंतर अधिरापल्ली धबधबा आहे कुठे? केरळला आहे. केरळ कुठं? चालकुंडी
म्हणजे चालकुंडी नदीवर अधिरापल्ली धबधबा आहे. चित्रकोट नावाचा धबधबा आहे. चित्रकोट कुठं? छत्तीसगडवर इंद्रावती नदीवर आहे चित्रकोट धबधबा. सरळ ऑनलाईन स्टेटमध्ये पण प्रश्न विचारू शकतात. इथं त्यानं जोड्या विचारले. बघा शेवटचा प्रश्न विचारण्यात आला होता ग्रह आणि त्याच्यावरचा. कधी कधी हा प्रश्न कुठं फिरवतात बघा, ग्रहावरचा प्रश्न येतो, मात्र कधी भूगोल सेक्शनमध्ये टाकतात तर कधी ते ह्याच्यामध्ये टाकून देतात विज्ञानमध्ये. तर यावेळेस काय केलं त्यानं, भूगोल सेक्शनमध्ये हा प्रश्न टाकला. कोणता? बघा बघा प्रश्न आहे, सूर्यमालेतील रिकामी जागा ग्रहापासून किलोमीटर अंतरावर असून सूर्याभोवती एक त्याला आता तुम्हाला माहीत पाहिजे की 88 दिवस परिभ्रमण काळ कोणत्या ग्रहाचा असतो. जर तुम्हाला ह्याचं उत्तर मिळालं असतं तर तुम्हाला उत्तर शोधता आलं असतं. या ठिकाणी लॉजिक पण महत्त्वाचं आहे, पण थोडंसं जर वाचलं तर ऑटोमॅटिक त्याच्यावर तुम्ही पर्यायीकट पद्धतीने जाऊ शकता. बघा ह्याचं योग्य उत्तर काय? बुध. बुध म्हणजे सूर्यमालेपासून ग्रह किती, म्हणजे बुध ग्रहापासून सूर्यापासून किती किलोमीटर आहे? 5.8. 5. पृथ्वी किती किलोमीटर आहे? आय थिंक 15 कोटी किलोमीटर आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलं एका लेक्चरमध्ये 15 कोटी पासून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्याला किती? 88 दिवस लागतात. आता इथं लक्षात घ्या, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? बुध ग्रह आहे. ओके, बुध झाल्यानंतर कोणता आहे? शुक्र ग्रह आहे. आता शुक्र ग्रहाला पृथ्वीची जुळी बहीण म्हणतात, मंगळाला नाही म्हणत. बघा पृथ्वीची जुळी बहीण कशाला म्हणतात? शुक्राला म्हणतात. पहाट तारा तारा हे याला पण म्हणतात शुक्रला. सर्वाधिक उष्ण ग्रह असणारा बघा शुक्र. मी तुम्हाला शुक्राची माहिती काहून सांगायलो, कारण बुधवर विचारलं शुक्राची विचारू शकतात. सल्फ्युरिक आम्लाचं प्रमाण कोणत्या ग्रहावर जास्त, असा पण प्रश्न येऊ शकते. शुक्रच ग्रहावर आहे काय. पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो, पूर्वेकडून पश्चिमेकडे. याला एकही चंद्र नाही, म्हणजे एकही उपग्रह नाही. जर मंगळ ग्रहाबद्दल तुम्ही थोडक्यात बघितलं, मंगळ ग्रह कसा आहे? सर्वात लाल ग्रह आहे. लाल ग्रह कोणता? मंगळयान आपलं झालं बघा. मंगळ सर्वात लाल ग्रह आहे. याला 2 उपग्रह आहे. कोणतं उपग्रह विचारू शकतात बघा? फोनोस आणि डिमोस, म्हणजे महत्वाचे डिमोस. फोनोस आणि डिमोस. पृथ्वीच्या मंगळ ग्रह किती आहे? 95% पृथ्वीच्या ह्याचं वस्तुमान. ओके, त्याच्यानंतर मंगळ झालं. मंगळ झाल्याच्या नंतर शनी ग्रह. शनी ग्रह एक कडी आहे बघा. कडी आहे शनी ग्रहाला अशी बघा. शनी ग्रहाला कडी आहे म्हणून कोणी शोधलं? ते शोधलं गॅलिलिओ यांनी. गॅलिलिओ कोणी शोधलं हे पण प्रश्न, गॅलिलिओ असा पण विचारू शकतात बघा. वस्तुमान पृथ्वीच्या कसे 95 पट आहे. कशाचं? म्हणजे खूप मोठं आहे पृथ्वीपेक्षा. ह्याचा उपग्रह आहे टायटन नावाचा. टायटन हा उपग्रह कोणत्या ग्रहाचा आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात. ह्याला 82 उपग्रह आहेत. सर्वात जास्त समुद्र, जर ह्याला समुद्र म्हणजे याची घनता खूप कमी आहे. कशाची? तुमची शनी ग्रहाची घनता खूप कमी आहे. जर समुद्रामध्ये टाकला तर तो काय म्हणजे तरंगू शकते, असं एवढं समुद्राच्या ह्याच्यापेक्षा याची घनता काय आहे? कमी आहे. ओके, सर्वात शेवटचा ग्रह म्हणजे डोळ्यांना दिसणारा असं. ओके, बघा भूगोलचे आपण प्रश्न बघितले 15, त्याचं डिटेल अनालिसिस बघितलं. तुम्हाला जर आवडला असेल नक्कीच लेक्चर, तर नक्कीच लेक्चरला लाईक करा आणि या व्हिडिओ लेक्चरला तुमच्या मित्रासोबत शेअर करा. भेटू उद्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.